ठिकाणी माननीय खासदार निलेश लंकेजींनी जो धरण आंदोलन सुरू केलं होतं त्याच पद्धतीने एक आमरण उपोषणही अकोला तालुक्यातील गवणार येथे झालं आणि त्यामुळे एकच मागणी सर्व दूर होते की दुधाचे भाव वाढले पाहिजे। त्यामुळे अनुदान देण्यापेक्षा भाव वाढून दिले पाहिजे आणि त्याचबरोबर इथं जी मागणी होती ती कांदा निर्यात बंदी संदर्भात होती। आपण तर आता दुधाचे भाव 30 रुपये करताना ते बंधन घातले कंपन्यांना सगळ्या संस्थांवर आणि 5 रुपये अनुदान देण्याबद्दल सरकार आता थेट कारवाई करेल। काय किचकट अटी येते शिथिल करा अशी मागणी होती, आपण त्या सगळ्या अटी काढून टाकलेल्या आहेत, ती आता अडचण राहिली नाही आहे। पण दुधाच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस MSPचा कायदा केल्याशिवाय ज्या संस्था शेतकऱ्याला ठरवून दिलेला भाव देणार नसतील तर मग आपल्याला कारवाई करता येत नाही। तर मी स्वतः माननीय गृहमंत्री महोदयांना भेटलो आणि MSP कायदा करायची मागणी आपण त्यांना केलेली आहे। कांदा निर्यात बंदीबद्दल सुद्धा निर्यात बंदी सातत्यानं जी आपण करतो आणि बाजारातले भाव कोसळतात, शेतकऱ्याची हेळसांड होते, स्विच ऑन आणि स्विच ऑफ ज्याला म्हणतो आपण, हे अनेक वर्ष सुरू आहे। म्हणजे या सरकारमध्ये नाही, पूर्वीच्या सरकारमध्ये असंच होतं। पण आता याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे आणि त्यातून मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला दिलासा देता आला पाहिजे। तो आम्ही आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांकडे आग्रह धरलेला आहे, कारण त्या समितीचे अध्यक्ष ते आहेत। मला वाटतं तो एक निर्णय आपल्याला केंद्र सरकारकडे मागे लागून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा हे सर्वच आग्रही आहेत या धोरणामध्ये। मला वाटतं ज्या प्रश्नामध्ये ज्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहे शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं याच्यात काही गैर काही नाही आहे। म्हणून सरकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं दोघांच्या भूमिकामध्ये काही वेगळापणा नाही आहे आणि म्हणून त्यांना मी विनंती केली। शेवटी आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी विनंती केली, त्यांनी मान्य केली आणि ते धरणं आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे। एकंदर पाहिलं दूध भेसळीचा कायदाही व्हावा अशी एक मागणी केली होती आणि अनेक दिवसांपासून हा प्रलंबित आहे। नाही, आपल्याकडे दूध भेसळीचा कायदा आहेच आहे। दुर्दैवानं काय झालंय, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही आहे। आपल्या जिल्ह्याकडे 3च लोक आहेत। आम्ही आता माझ्या खात्याकडून तसं आता आरे प्रकल्प बंद पडलेला आहे, आमच्याकडे 250-300 लोक सरप्लस आहेत। आम्ही त्या FDAला विनंती केलेली आहे की फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरतं अधिकार आमच्या दुग्ध विकास विभागाला द्या, म्हणजे सगळे कर्मचारी आम्ही ज्या बसून पगार घेत आहे त्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लावू। भेसळ जरी आपण प्रचलित कायद्याप्रमाणे काही कारवाई जर केली तरी 20% 25% दूध आपोआप कमी होईल, परंतु तो निर्णय शासनावर अजून होत नाही। त्या खात्याचे मंत्री अजूनही त्या विषयामध्ये त्यांनी मला सांगितलं, धर्मा आमचे आश्रम आहेत की त्या विषयामध्ये मी अभ्यास करतोय, तर त्यामुळे त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर करू। मेजर विषय असा आहे की त्याच्यामध्ये दुधाला 5 रुपये अनुदान देण्यापेक्षा सरळ भाव वाढ द्यावी अशी मागणी लंकेची आहे। असं आहे की ते दूध भाव वाढ देणं याच्यावर आज कायदेशीर बंधनं आपण घालू शकत नाही। हे तर 30 रुपयाची आपण सगळ्या संस्थांची बैठक घेऊन तो निर्णय त्यांना घेणं क्रमप्राप्त ठरवलं आपण। उद्या आज महाराष्ट्राचे सरस दर 27 रुपये आहेत ना, 2-3 संघ फक्त राजाराम बापू आहे, वारणा आहे आणि गोकुळ हे साधारण 34-35 रुपये देतात। आज आपल्या जिल्ह्यातले संघ सुद्धा 27 रुपयावरच आहे। मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी खऱ्या संघांवर आणि अशा खाजगी संस्थेवर खरं आंदोलन केली पाहिजे 4 वाजता जाऊन, की जे शेतकऱ्याची फसवणूक करतात, पैसे देत नाहीत, भाव देत नाही। शेवटी राज्य सरकारच्या मर्यादा याच्यामध्ये आहे। म्हणून तर आम्ही सरकारच्या हाताबाहेर सरकारच्या अधिकारात काय होतं की हे जो 5 रुपये अनुदान देऊन किंवा प्राईस पॅरिटी आणावी, उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा। पण जर असं FRPचा असा कायदा आपण ऊसाच्या बाबतीमध्ये केला, तो जर MSPचा कायदा दुधाच्या बाबतीत केला तर मग आपल्याला कारवाईचे अधिकार प्राप्त होतील। तो कायदा करावा अशी विनंती आपण भारत सरकारला केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।